नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बाजरीच्या या शेतामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत। शेतकरी बंधूंनो, बाजरी म्हणजे आपल्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचं असणारं हे पीक। त्यासाठी बरेच शेतकरी आपल्या शेतामध्ये खरीप किंवा उन्हाळ हंगामामध्ये बाजरीचं उत्पन्न त्या ठिकाणी घेत असतात। पण बाजरीचं उत्पन्न घेत असताना शेतकरी बंधूंनो, खायला चविष्ट असणारी, जास्तीत जास्त फुटवा करणारी, कमी कालावधीमध्ये आणि कमी पाण्यामध्ये येणारी बाजरी आणि या बाजरीचा वाण निवडणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं। त्यासाठीच आज आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हायटेक 4242 या बाजरीच्या वाणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हायटेक सीड आणि रविराज ॲग्रोच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पीक पाहणी चर्चासत्रासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या हायटेक 4242 या बाजरीच्या वाणाचा पीक पाहणीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यासाठी हायटेक सीड्स कंपनीचे प्रतिनिधी राहुल वारुंशे साहेब यांच्या माध्यमातून आपण हायटेक 4242 या बाजरीच्या वाणाची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी अजूनही जर आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतील। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राहुल वारुंशे, हायटेक सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद कंपनी प्रतिनिधी। आज आपण तळेगाव या परिसरामध्ये संदीप जोरवेकर यांच्या शेतावरती पीक पाणीचा कार्यक्रम आयोजित केला होता। हायटेक सीड्सनं विकसित केलेलं एक नवीन वाण, सुधारित वाण आणि एकदम कमी कालावधीमध्ये येणारे वाण हायटेक 4242 या वाणाची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। हायटेक 4242 हे वाण 75 ते 80व्या दिवशी काढणीला तयार राहतं। त्याचं दुसरं कारण म्हणजे एकदम घट्ट कणीस असल्यामुळे याला कोणत्याही प्रकारचे पक्षी खाऊ शकत नाही आणि याचं एका कणसाचं जर तुम्ही वजन जर बघितलं तर 110 ते 115 ग्रॅम एका कणसाचं वजन असतं आणि दोन्ही सीझनमध्ये हे वाण चालतो, उन्हाळा आणि आपल्या खरीप हंगामामध्ये। तरी शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या उन्हाळा हंगामामध्ये आपण हायटेक 4242 या वाणाची निवड करावी। शेतकरी बंधूंनो, आपण बघू शकतो की प्रत्येक झाडाला साधारण 5 ते 6 फुटवे, 5 ते 6 कणस, त्याचप्रमाणे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारं आणि लांब आणि घट्ट कणीस, त्याच्यामुळे जास्त उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी मिळतं। राखाडी रंगाचे टपोरे दाणे आणि खाण्यासाठी चवदार असणारा हा वाण की ज्याचा चारा हा कणीस पक्व होईपर्यंत पूर्णपणे त्या ठिकाणी हिरवा राहतो, जेणेकरून या चाऱ्याचा उपयोग आपण आपल्या जनावरांसाठी या ठिकाणी करू शकतो। अशा प्रकारचा हायटेक 4242 हा बाजरीचा वाण आपल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल, यात काही शंका नाही। सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद।